शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच दिवसातून आपण नवीन एपिसोड करायला लागलोय. ह्याच्यामध्ये आम्ही भर देतोय की बाबा शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांनी जे कॉमेंट खाली केलेले असतील त्या कॉमेंटवर आपण उत्तरं द्यावी, अशा हिशोबातून आम्ही हा एपिसोड करत आहोत. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की बऱ्याच लोकांचं मत आहे की बाबा सीड ट्रीटमेंट कशी करायची. आता सेंद्रियमध्ये सीड ट्रीटमेंट करताना काय करायचं तुम्ही, आता कुठलंही बी असू दे, एक 5 किलो बी घ्यायचं. उदाहरणार्थ तूर असेल, भुईमुग असेल, सोयाबीन असेल, गहू असेल, हरभरा असेल, तर काय करायचं अशा ह्याचं ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा कुठलंही असू दे, 5 किलो बी घ्यायचं आणि 5 किलो बियासाठी तुम्ही 50 ml बायरीच घ्यायचं. मग ते तुम्ही बॅरलमध्ये किंवा ड्रममध्ये तयार केलेलं ते असू दे, त्यातलं 50 मिली घ्या आणि 50 मिली अल्ट्रासी घ्या. 250 ग्रॅम राख घ्यायची आणि त्या राखेमध्ये हे बायरीच आणि अल्ट्रासी टाकायचं. ते चांगलं हलवून घ्या, म्हणजे सगळं मिक्स होईल असं करा आणि ते 5 किलो बियाला लावायचं. आता जेवढं बी जास्त घेणार, 10 किलो घेतलं तर ह्याच्या डबल घ्या राख, ह्याच्या डबल बायरीच अल्ट्रासी घ्या आणि थोडा वेळ काय करायचं, सावलीला वाळवून घ्या आणि पेरणीला घ्या. पेरणीच्या अगोदरच करायचं, फार उशिरा करू नका. पेरणीच्या अगोदर 1-2 तास तुम्ही हे केला बस होतंय, किंवा रात्री करून ठेवा आणि सकाळी हे करा. हे जर तुम्हीच, ह्याच्यामुळे फायदा काय होईल तुमचा, तर एक उगवण चांगली होईल, उगवण क्षमता फार चांगली येते आणि टपोर येतं. उगवून जे येतं ना ते एकदम टपोर येतं, तुमच्या लगेच लक्षात येतं ह्याचा फरक. दुसरी गोष्ट, लवकर उगवतं. आता लवकर उगवायच्या बाबतीतला जर अनुभव तुम्ही बघितला तर आपण धने लावतो, म्हणजे कोथिंबीरसाठी धने लावतो. हे जे धने आहेत ते 5 किलो बियाणाला तुम्ही काय करायचं, धन्याला थोडं 60 ते 70 ml अल्ट्रासी वापरा. 60 ते 70 ml हे वापरा, बायरीच वापरा. बायरीच बॅरलमधलं घेतलं तरी चालू शकतं. आणि हे घेतल्यानंतर ते एक 400 ग्रॅम राखेमध्ये टाका. थोडी राख वाढवून टाका आणि ती राख त्या बियाणाला लावा आणि हे तुम्ही रात्रभर ठेवा आणि सकाळी टोकायला घ्या किंवा पेरायला घ्या. तुम्ही जर हे करायला लागला, तुमचं जर धने लावायचं म्हटला तर उगवायला 12 ते 14 दिवस लागतात. पण 6व्या दिवशी तुम्हाला बोटभर उंच धने आलेले दिसतील आणि ते एकदम टपोरे येतात. त्यामुळे तुम्हाला एक 8 दिवस अगोदरच बियाणं हे उगवलं जातं. कुठलंही बी असू दे, सगळ्याला सेम प्रोसिजर आहे, वेगळं काय करायचं नाहीये. आता समजा हेच जर ऊस असेल तर ऊसामध्ये काय करा, तुम्ही 100 लिटर बायरीच घ्या बॅरलमध्ये, त्यात अर्धा लिटर अल्ट्रासी टाका, म्हणजे 500 ml अल्ट्रासी टाका आणि त्यात कांड्या बुडवून लावा. आणि हेच तुम्ही रोप लावायचं म्हटलं तर काय करायचं, तर रोप शक्यतो बुडवून घेता येत असलं तर घ्या. आता समजा मोसंबीचं रोप आहे किंवा संत्र्याचं रोप आहे, तुम्ही उपटून आणता, कुठलंही रोप उपटून आणत असाल आणि ते लावत असाल तर ते बाहेरच्या अल्ट्रासीच्या द्रावणात बुडवा आणि लावा. आणि जे रोप तुम्ही डायरेक्ट खाली लावता, म्हणजे जे ह्याच्यामध्ये येतं तयार कपामध्ये येतं, तर ते तुम्ही काय करा, तर लावताना बुडामध्ये बाहेरची अल्ट्रासी ओता आणि लावल्यानंतर वरून पण ओतून घ्या. ह्याचा फायदा काय होईल, तर ते तजेलदार राहील, झाडं मरणार नाहीत महत्त्वाचं, आणि लवकर वाढीला लागतील. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं कसं, पहिले 1 महिना काळजी नाही, बुरशी लागेल, ते मुळं कुजतील वगैरे, ही जी पहिले महिनाभर काळजी करायची गरज नाही. तर मला वाटतं हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल सीड ट्रीटमेंट. तर सगळ्यांनी ह्या पद्धतीनं कुठलंही पीक असेल, समजा कुणाला एखादं नवीन कुठलं पीक आहे आणि त्याला सीड ट्रीटमेंट करायची असेल तर फोन करायला काही हरकत नाही आहे. लक्षात आलं, किंवा मेसेज टाकून द्या WhatsAppवर, आम्ही तुम्हाला सांगून टाकू. तर ही खरोखर फॅक्ट आहे. आता सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं असेल की आपण सीड ट्रीटमेंट कशी करायची, ते बी सेंद्रियमध्ये. कशासाठी, तर एक तर चांगली उगवण व्हावी, कळलं का. दुसरी गोष्ट, लवकर बुरशी खाली लागू नये, मुळं कुजू नये आणि नवीन रोपांची वाढ चांगली व्हावी, ह्याच्यासाठी तुम्ही बाहेरीच आणि अल्ट्रासी राखेमध्ये टाकून ते लावावं, अशी सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. तर आपण इथं थांबूया. नमस्कार.